चौथ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे यज्ञ. एवं बहुविधा यज्ञ. भगवान सांगतात अर्जुना, अनंत प्रकारचे यज्ञ आहेत. जपयज्ञ, तपयज्ञ, ज्ञानयज्ञ, नामयज्ञ, भोजनयज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. बहुविधा यज्ञ. बहुविधा म्हणजे अनेक प्रकारचे. वितता ब्रह्मणो मुखे. अनेक प्रकारच्या यज्ञाचा विस्तार झालेला आहे. आणि आपण आतापर्यंत अनेक प्रकारच्या यज्ञाचा विस्तार केलेला आहे. यज्ञामध्ये पुष्कळसे प्रकार आहेत. माऊली म्हणतात, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके कर्मा कर्म. नाम जप यज्ञ आहे, योग यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. वितता ब्रह्मणो मुखे. अर्थात वितता म्हणजे त्याचा विस्तार आपण पुष्कळ केलेला आहे. हे सर्व यज्ञ कसे आहेत? कर्मजान विद्धितान सर्वान. हे सगळे यज्ञ कर्मजन्य आहेत. कर्मापासून होणारे यज्ञ कर्मजन्य. विद्धितान सर्वान हे सगळे विस्तार करून सांगितले. आणि हे तू अर्जुना लक्षात घे, जाणून घे. म्हणजे काय होईल? सर्वानेव ज्ञात्वा. सर्व यज्ञाचं ज्ञान करून घेतल्यानंतर, जाणल्यानंतर मोक्षसे. मोक्ष प्राप्त. सर्व यज्ञ जाणून घेतल्यानंतर. ऐसे बहुती पर्याने जे सांगितले. घरी गेलो होतो. आता हे इथं आल्यावर मग मला यावं लागलं. काय करता, सगळी इथं हरिपट घेत होतो. म्हटलं येतो मग आता काय. हा बरोबर. म्हटलं वर चढायला उतरताना सांगून ठेवलं. ठुगे साहेब कळलं का? सगळे यज्ञ कशा करता जाणायचे? सगळे यज्ञ जाणले असता मोक्षसे. मोक्ष प्राप्त. ऐसे बहुती पर्यानेग. जे सांगितले का तुझे याग, ते विस्तारुनी वेदेची सांगू म्हणितले आहाती. नुसतं राम म्हटलं तरी यज्ञाचे फल मिळते. राम म्हटलं तरी कोट्यावधी रुपये खर्च करून जे यज्ञाचे फल ते राम म्हटल्याने मिळतं. विठ्ठल म्हटल्याने मिळतं. शंकराचं नाव घेतल्याने मिळतं. देवाच्या नावाने यज्ञाचं फल मिळतं. कोटी कोटी यज्ञ कशात म्हटलं? नाथांच्या हरिपाठात. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. नाथांचं प्रमाण. नाथ हरिपाठात.
कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम. कोटी म्हटलं एक नाही, कोटी यज्ञ करण्याचा ज्याचा नियम आहे. आता आपण काही यज्ञ करू शकत नाही. सत्यनारायण करायची पंचायत, तर यज्ञ कुठं करता? यज्ञाला काही 10-5 रुपये लागत होतो का? यज्ञ कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात, तेव्हा कुठं यज्ञ होतो? एक कथा ठेवतात माणसाची, काय साधी गोष्ट आहे काय? लाखो रुपये खर्च करतात, तेव्हा कुठं होतं ते? आता आपल्यासारख्याला यज्ञ करणं शक्य आहे का नाही? मग नाथ म्हणले तुम्हाला यज्ञ करायची गरजच नाही. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, नित्यजाचा नेम. एक हरिनाम जपता घडे. किती महत्व आहे बघा हरिनामाला. हरिनामाला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. एक भगवंताचं नाम जपलं की सर्व यज्ञाचं फल प्राप्त. कोटी कोटी यज्ञ. नाथराय म्हणतात ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझे काय या. देवाचं नाव घेऊन पाऊल टाकला तरी नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊल. काय फळ आहे लक्षात ठेवा. किती महत्व आहे नामाला. तुकोबराय म्हणतात नाम घेता वाट चाली. राम म्हणायचं पाय ठेवायचा, राम म्हणायचं पाय ठेवायचा, विठ्ठल म्हणायचं पाय ठेवायचा, शिव म्हणायचं पाय ठेवायचं. की यज्ञ पाऊला पाऊल. प्रत्येक पाऊल टाकताना देवाचं नाव घ्या, यज्ञ. प्रत्येक घास घेताना देवाचं नाव घ्या, यज्ञाचं फळ मिळतं. हवन होते नाम घेता फुकाचे. नामाला काही पैसे लागतात नाही, पण वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. भाऊ काय त्याला पैसे लागतात काय? फुकटचं नाम घ्यायचंय ते पण होत नाही माणसाला. काय दुर्दैव आहे. नाम घेतलं प्रत्येक घासाला खा तुमच्या जात पोटात, का देवाचं जात नाही, पण यज्ञाचं फल मिळतं. पाऊल टाकला नाव घेतलं यज्ञाचं फल मिळतं. किती आता तुम्ही केव्हाही म्हणा कसंही म्हणा, नामाने यज्ञाचं फल प्राप्त होतं. तुकोबरायचं प्रमाण आहे. नाथाने हरिपाठात तर म्हटलेलंच आहे कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नियम, एक हरिनाम जपता घडे. ते सुद्धा होत नाही बरं माणसाला. हरिनाम घ्यायचं ते कशाचं संसारात होतंय माणसाला. बाकीचं बडबड करतानाच वेळ जातो सगळा. खटपट करता गेला सारा वेळ. राम राम म्हणायला गेले की बसली दात खिळ. मी म्हणत नाही, साधू संत सांगतात. मी कशाला काय म्हणू, आपल्याला काय करतो दात खिळ बसून भानगडी करून. पण साधू संत सांगतायत लक्षात. ते सगळं बोलतात माणसं बरोबर दिवसभर. मंडुके वटवट. पुढं काय म्हणलं? तैसे ते का. नाथाचं हरिपाठ नाही म्हणत ना, एकच म्हणतात. मग तुम्हाला सांगता नाही आलं. न जायचे ताठा नित्य खटा टोप, मंडुके वटवट तैसे ते ग. दिवसभर तोंड चालू असतं, पण देवाचं नाव, इतकं देवाच्या नावाला महत्व आहे लक्षात. कोट्यावधी यज्ञ जे नेहमी करतात, एक हरिनाम जपता घडे. एक देवाचं नाव घेतलं की तेवढं यज्ञाचं फल मिळतं.
अरे फुकटचं साधून घ्या, कशाला भानगडीत पडतं बाकीच्या. सत्यनारायण करायचे, दुनिया करायची, काही करू नका, देवाचं नाव घ्या, यज्ञाचं फल मिळेल. सत्यनारायण केला तरी काय माणसं फुकट करत नाही. अस्माकं सकुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सकलपीडा परिहारार्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी परि. ते सत्यनारायणाचं सामंत काय असतं, ब्राह्मणांनी खायला 7 दिवस उलटे होते. ठरलेलं सामान, खिडक्या, सुपाऱ्या, सडक्या, खारका, छोटी छोटी पानं, उंदराच्या काना एवढी टाकाऊ माल तो पूजेला असतो, की ज्याचं ब्राह्मणाने खाल्लं तर पुजाऱ्याने तर त्याला 7 दिवस उलटे होते. पिकलेली फळं तर कधी नसतातच, हिरवी कंदाड कशाला आणतात, फेकून द्यावं लागतं. सुट काय हिरवी फळ द्यावं आणि पक्की पिकलेली ह्याला खायला, काय दुर्दैव आहे देवाचं. आणि मग ती सत्यनारायणाची पूजा करायची. ते डालड्यातला प्रसाद नाही तर पामाईल मधला प्रसाद करायचा आणि मागायचं नगर टू बॉम्बे. कळलं का? काही करू नका, काही नका करू, एक हरिनाम जपा, काही करू नका, देवाचं नाव घ्या आणि ते प्रेमाने घ्या. मात्र भावे विन देव न कळे संदेह. प्रेमाने देवाला आढवा, त्याला हाक मारा, नक्की येईल, तो येतोच. काय ऐसे बहुते परी अनेक, जे सांगितले तुझ काय याग. अनेक प्रकारचे यज्ञ आणि सांगितलेले आहेत. काय तेव्हा वरती गेलता का? नाही त्या माणसाला विचारते मी गेलो वरती यांनी सांगितलं. लक्षामध्ये ऐसे बहुते परी अनेक अनेक प्रकारचे अनेक यज्ञ सांगितले तुझं काय याद. ते विस्तारुणी वेदेची सांग म्हणितले आहाती. मग ते सर्व मुळामध्ये जर त्याचा विचार केला तर वेदानेच त्याचा विस्तार केलेला आहे. काय ते विस्तारुणी वेदेची चांगू म्हणजे चांगल्या प्रकारे वेदाने त्याचा विस्तार केलेला आहे. म्हणितले आहाती परी तेने विस्तारे काय करावे. हेची कर्म सिद्ध जाणावे. एतुलेनी कर्म बंद स्वभावे पावेल ना. भगवान सांगतायत अर्जुना तरी तेने विस्तारे काय करावे. त्याच्या विस्ताराशी काय काम आहे आपलं. कशाला त्याचा विस्तार करत बसायचं, घेण्यान देण्याचा वेळ घालवायचा रिकाम. तेवढं देवाचं नाव घेतलं तर यज्ञाचं फल तरी मिळेल. काय कर्तव्य आहे त्याचा विस्तार करायचं आणि उगीच वेळ घालवायचं काय काम आहे. हेची कर्म सिद्ध जाणावे. अर्थात हे सर्व यज्ञ जे आहेत ते कसे म्हटले जाईल. कर्म सिद्ध जाणावे. कायिक कर्म आहे, कायिक यज्ञ आहे,
वाचिक यज्ञ आहे, मानसिक यज्ञ आहे. बघा, शरीराने चालत गेलं मंदिरात, तीर्थयात्रेला चालत गेलं तर फळ मिळतं यज्ञ. देवाचं नाव घेतलं तरी यज्ञाचं फळ मिळतं. मनात जरी देवाचं चिंतन केलं तरी मानसिक फल प्राप्त. मानसिक यज्ञाचं कायिक, वाचिक, मानसिक सर्व प्रकारचं फल प्राप्त. एतुलेनी कर्म बंध स्वभावे पावेल ना. मग अशा प्रकारे हे सगळे जे आहेत ते आत्म्यापासून काही होत नाही. हे तिन्ही प्रकारचे कर्म कायिक असतील, वाचिक असतील, मानसिक असतील, आत्म्यापासून नाहीत. का नाही आत्म्यापासून? आत्म्यापासून म्हणायला देहात शरीरापासून म्हटलं, मनापासून म्हटलं, वाचनी म्हटलं, मग आत्म्यापासून का नाही व? आत्मा हा निष्क्रिय आहे. आत्मा कसा आहे? निष्क्रिय आहे, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार. आत्मा हा अव्यक्त निराकार. कर्म हे नेहमी आकाराकडून घडत असते, निराकाराकडून कर्म घडत हो नाही. एतुलेनी कर्म बंध स्वभावी पावेल ना. मग जर तेच यज्ञ जर फलाच्या इच्छेने केले तर बंध, आणि भगवत अर्पण बुद्धीने केले तर मोक्ष. पाहत गंमत कशी आहे. एतुलेनी कर्म बंध स्वभावे पावेल ना. मग तुम्ही कुठलंही कर्म फलाच्या इच्छेने जर केलं तर त्याचा बंध प्राप्त होतो जीवाला, आणि जन्म मरणाचं दुःख भोगावं. कर्म बंध आहे तो. जीवाला कर्म बांधतं. सकाम भावनेने केलेलं जे कर्म आहे ते बांधतं, आणि स्वभावताच निष्काम कर्म केल्याने मोक्ष प्राप्त. अंतकरण शुद्ध आणि ज्ञान होतं आणि मोक्ष प्राप्त. एवढं महत्व आहे लक्षात. कर्म कसे, आपले यज्ञ कसे, काय कसे होतात, कशाने होतात, कशाला म्हणतात, आणि ते यज्ञ जर सकाम भावनेने केले तर जीवाला बंधन करतात. कर्मानुबंधीनी मनुष्य बंधन प्राप्त होतं जीवाला, आणि त्याला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. आणि तेच कर्म देवाला अर्पण जर करून केलं तर मोक्ष प्राप्त. कुठलंही कर्म असेल, जेवण्याचं बी कर्मच नाही का, म्हणून देवाला अर्पण करून खायचं. कृष्ण अर्पण नुसतं राम म्हटलात, कृष्ण म्हटलात, विठ्ठल म्हटलात, शिव म्हटलात तरी ते देवाला अर्पण होतं. म्हणून सकाम भावनेने करायचंच नाही, भगवत अर्पण बुद्धीनं कर्म करायचं. आणि देवा करता म्हणा काय बिघडतं? काही खर्च होतो का? स्वयंपाक करायचा देवा करता, चहा करायचा देवा करता, पाणी भरायचं देवा करता, स्नान करायचं देवा करता, पूजा करायची देवा करता, भाजी राहण्याचं देवा करता, मंदिरात जायचं देवा करता, सगळं देवा करतात म्हणा की फार फल आहे त्याला मोठं.
त्याने अंतकरण शुद्ध होऊन ज्ञान होत आणि ज्ञानाने मोक्ष. म्हणून सर्व कार्य करिता हरी बोला नाथ. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी. हरी बोला जनी. लोकांना बोलताना रामकृष्ण हरी म्हणायचं बोलायचे. हरी बोला जनी. कोणी नसलं तरी हरी म्हणायचं. हा लोक ऐकण्याकरता नाही. हरी बोला विजनी. एका जनार्दनी हरी बोला. बोला 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 बोलावा विठ्ठल पहावा. करा 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 लाग पाठ. धरा पंढरीची वाट. जवना हीच पेट. घात पडला काळाचा. करा करा रे बापानो साधन हरीचे. झनी करणीचे करू नका. जेणे नाही जन्म यमाची यातना. ऐशिया साधना करा काही. याच्यात आहे अभंगात कोटी कोटी यज्ञ नित्य ध्याचा नियम. एक हरिनाम जपता घडी. असं यज्ञाचं फळ सांगितलेलं आहे. श्रेयान द्रव्यमया जज्ञान. जज्ञान जज्ञाच ज्ञात्वा ज्ञानयज्ञ परंतप. सर्व कर्म कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान द्रव्यमया यज्ञान ज्ञान यज्ञ पर्यंत. भगवान सांगतात अर्जुना, द्रव्याधिक यज्ञापेक्षा सगळ्या यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ नाम यज्ञ श्रेष्ठ आहे. फुकटम फाकटम. नाम घेता फुकाचे. फुकट फुकट एवढं फळ मिळतं यज्ञाचं. त्याला काही साहित्य आण लागत नाही. केळीचे खुंटण, भानगडी चौरंगण, पाटण, शिरा करा, पुऱ्या करा, जेव्हा लोकांना जेवायला बोलवा, जाहिरातबाजी करा, हे काही करावं लागत नाही. लक्षात घ्या. सरळ देवाचं नाव घ्या, त्याने यज्ञाचं फल प्राप्त. म्हणून म्हटलं या योग श्रेयान. श्रेयान म्हणजे श्रेष्ठ. द्रव्य मया ज्ञान. मग द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ नाम यज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्य यज्ञ म्हणजे पैसे लागतात, हे फुकट. श्रेष्ठ तर आहे सर्व यज्ञापेक्षा, शिवाय फुकट आहे. आणि फुकटात एवढं फल मोठं दांड. आणि हे विकतात काहीच मिळत नाही. तुम्ही जी करता कुठलंही कर्म फलाच्या इच्छेनं मिळत नाही. जमा होईल ते पुढच्या करता काय, पण मिळणार नाही. कर्माचं फल आता पी हाडजण हो गोरी नाही. मागच्या जन्मातलं, या जन्मात आणि या जन्मातलं पुढच्या जन्मात. जर तुम्ही देवाचं भजन नाही केलं तर मग या जन्मातलं पुढच्या जन्मात अशी परंपरा आहे. देवाचं भजन केलं तर मग देवालाच अर्पण करायचं, मग भानगडच नाही. जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाग. तो खूप बरं आहे म्हणतो. पुन्हा जन्म मरण हा प्रकारच नाही. देवाचं नाव घेतलं तर काय फळ दांडव. गर्भवासाचं दुःख संपलं जातं.
नरकवास संपल्या जात आणि अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माई कया पंढरपुरा भेटेन माहेरा द्रव्यमया श्रेयान द्रव्यमया यज्ञाच ज्ञान यज्ञपर्यंत हो. म्हणून सर्व जे पैशाने केल्या जातात द्रव्याने त्या सगळ्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ परमश्रेष्ठ आहे आणि त्याचं फल आहे भगवत प्राप्ती. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्म अखिलम पार्थ. मग ते सर्व कर्म म्हणजे काय? सर्व कर्म जेवायचं, पाणी प्यायचं, चहा प्यायचा, भाजी आणायची, किराणा आणायचा, याला सर्व कर्म म्हणतात? याला सर्व कर्म म्हणत नाही. सर्व कर्म त्याला म्हणतात श्रौत स्मार्त. जे वेदशास्त्राने सांगितलेलं आहे ते कर्म बरं का. काय सर्वम ते सर्व कर्म, अखिलम पार्थ ते सर्व प्रकारचं कर्म. अखिलम म्हणजे सर्व प्रकारचं कर्म. ज्ञानात त्याची परिसमाप्ती होते. ज्ञानयज्ञामध्ये त्याची परिसमाप्ती होते. अखिल कर्माची ज्ञाने परिसमाप्यते म्हणजे ज्ञानात त्याचा समारोप होतो. सगळ्या कर्माचं असं महत्व आहे ज्ञानाला आणि नामाला. म्हणून नामाची ज्ञानाची जोड आहे. अर्जुना वेद जयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना वेद जयाचे मूळ. भगवान सांगतात अर्जुना वेद ज्याचा आधार आहे, मूळ. मूळ म्हणजे आधार. वेद ज्याचा आधार मूळ म्हणजे जे क्रिया विशेषे स्थूळ. आता वेदाचा आधार कशाला नाही? सगळ्याला आहे. सर्व वेदाच्या आधारावरच चालतं. तुमच्या आमच्या मनावर नाही चालत. वेदे जे सांगितले ते कर्मफल भले, कर्म भले. वेदाने जे सांगितलं ते श्रेष्ठ कर्म आणि सर्व कर्म वेदच सांगतो. काय वेद जयाची मूळ. सर्व कर्माचा आधार वेद आहे. लक्षात म्हणून म्हटलं नाही वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो नकळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चाली. वेदाच्या मार्गाने जे साधू संत ऋषी मुनी गेले. आम्ही स्वतंत्र मार्ग नाही आमचा. मार्गाधारे राहटी जे त्या मार्गाच्या आधाराने चालतो आम्ही असं मौली म्हणतो. जे क्रिया विशेषे स्थूळ. आता ते कसं आहे? क्रिया विशेषे स्थूळ ते
क्रियेच्या अंग उपांगाने, क्रियेचं अंग उपांग, या अंग उपांगाने विशेषत्वामुळे त्याला स्थूलत्व प्राप्त झालं. स्थूल म्हणजे ते स्थूल स्वरूपाचं झालं. कळलं का? कशाने? अंग उपांग. अंग वेगळं, उपांग वेगळं. त्याने ते स्थूल स्वरूपाचं झालं. स्थूल म्हणजे मोठ्या, स्थूल म्हणजे मोठ्या. जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख. नव्हाळीचे, नव्हाळी म्हणजे नित्य नूतन, नित्य नूतन. भगवंताचं स्वरूप कसं आहे? नित्य नूतन. कि माणसासारखं आहे. बालपण, तरुणपण, म्हातारपण असं आहे का? म्हातारपणी कसं असतं ते वेगळंच, बालपणात कसं असतं ते वेगळंच, आणि तरुणपणात ते वेगळंच. तेव्हा म्हातारपणी तर मी नेहमी सांगितलं असं आमच्या गुरुजी, आरशातच बघत नाही म्हातारी माणसं. तर पहिलं काय होतं, पहिलं काय होतं, सफरचंदासारखे गाल, मोगऱ्याच्या कळ्यासारखे दात, तलवारीच्या धारेसारखं नाक, आता त्रिवेणी संग. म्हणून माणसं, म्हातारी माणसं आरशात बघत, आजी तुम्ही आरसा का नाही बघत? ते म्हणजे बाबा आरसा वाकड दाखवतो. आरसा वाकड दाखवत असतोय. आपली आपल्याला खेद वाटतं, बाई काय सांगा. कसं होतं आणि कसं करून घेतलं. करून झालं नाही बरं का, करून घेतलं. हे काट्या पोट्ट्याची रिकामी चिंता घेण्याची, आणि त्याच्यामुळे जे होताचं नव्हतं झालं. बरं आपल्याला तसं वाटत नाही ना. कुत्ता जाणे काय करायचे आपल्याला. आता एकदा त्यांचे लग्न कार्य, बोल नका इकडे लक्ष द्या, एकदा त्यांचे लग्न कार्य झाले, तुम्ही उपाधी रहित म्हणून त्यांना बोलता काय? एकदा लग्न कार्य झाले की आपली जबाबदारी आपण सोडतच नाही मरेपर्यंत. काय दुर्दैव आहे लक्षात घ्या. माझ्याशिवाय कसं होईल, माझ्याशिवाय कसं होईल. सुनाला नीट येतात त्या करंज्या, तिला येतात नीट हात असो जेवण गौऱ्याच हातीच. हो, आणारसा जर 4-8 दिवसांनी पडला ना की हात सगळं पीठ येतं का तिला, म्हणून मला करावाच. करू दे तिला, काय बिघडतं. तू आपलं सांगायचं आणि त्याला काही अडाणी का ते? अडाणी नाही, आपल्याला असं वाटतं आमच्यासारखं येतं काय त्याला. तुला शहाणे आपला शहाणपणा आता बाजूला ठेवायचा. कसं काय सांगतो, जे क्रिया विशेषे स्थूल तया जया नव्हाळी येते नित्य नूतन. नव्हाळी म्हणजे नित्य नूतन. भगवंताच्या स्वरूपाला नव्हाळी शब्द वापरलाय महाराज. ओ नव्हाळी. नव्हाळी याचा अर्थ असा
ते नित्य नूतन भगवंताचं स्वरूप कधीही पहा. भगवंत आता त्यांची पांढरी केस झाली, दात पडले, आता त्यांना दिसत नाही चष्मा, असं काय आहे का? नाही. भगवंताचं स्वरूप जे आहे ते नित्य नूतन. तुम्ही कधीही पहा. भगवान कधी म्हातारे होत नाही लक्षात. जन्माला बी येत, जन्म येते. आपण करतो जे आपल्या परिपाठ पडला ना वाढदिवसाचा, त्याचा बी करतो आम्ही. काय त्याला जयंती नाही आहे. प्रगट भयो भगवान अयोध्या में, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान. कुठलाही अवतार घ्या भगवंताचा प्रगट आहे. म्हणून भगवंताचा प्रगट दिन. शेवगावच्या बाबाचं म्हणतात प्रगट दिन, काय साईबाबाचंही म्हणतात प्रगट दिन. भगवंताचा प्रकट दिन आहे. आणि या लोकांची पुण्यतिथी आहे, साधू संतांची. भगवंताची पुण्यतिथी असते. श्राद्ध नाही, पुण्यतिथी नाही. काय आपले तसंच आहे, पण आता आपल्याला नाही तसं समजत. आपल्याला ते दाहवान, ते श्राद्ध, ते पुण्यतिथी इथली भानगड नाही. कारण आपण कोण आहे हे कळलं ना, म्हणून ते करणार सगळं. हे जर कळलं तर काही करायची गरज नाही. देहाचं काय करायचं? देह तर पंचमहाभूतात विलीन जातो. कुठं राहिलं? 5 तत्वाचं शरीर, पृथ्वी आप तेज, सगळी तत्व विलीन होतात पंचतत्वामध्ये. काही लोक बोलतात बघा, ते पंचतत्वात विलीन झाले. तुला पंचतत्व कळले तर बरं आहे. म्हणजे 5 पंचमहाभूताचा देह शेवटी तो पंचतत्वात विलीन होतो. कोणाचं 10वान, कोणाचं 12वान, कशाचं काय. पण रूढी आहे, रूढीप्रमाणे करावं लागतं. माणूस गेलं की वर्षभर कुठं जायचं नाही, सगळं करायचं. खायचं प्यायचं दुनिया करायची, फक्त देव नाही करायचं. आणि देवाची पूजा नाही करायची. काय बावलटपण आहे सगळं, महामूर्खपण आहे. लक्षात ठेवा. काय सगळं करा. हा तुम्ही वर्षभर मग खाऊ नका, स्नान करू नका, ब्रश करू नका, चहा पाणी घेऊ नका, मग चालेल. काय कपडे बदलू नका, तेच ठेवणार वर्षभर. मग देवाचं नाही केलं तरी चालेल. पण ते सगळं तिथे देवापाशी येत. मला रात्री एका महाराजांनी उगाच ताप द्यायला मला फोन आला. बरं तिला बाहेरला ऐकू बी ना, ती आहे बाहेर, मी एक बोलायचं, ती एक बोलायची. मी 12 दिवस आता माझ्या भावाला मुलगा झाला, नातू. मी आता 12 दिवस काही करणार नाही, फक्त नामस्मरण करेन. अरे ज्ञानेश्वरी गाथा वाचायला काय हरकत नाही. ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, गाथा वाचा. काय फक्त नाही किंवा आता तुम्हाला पायाचं पूजा नका करू बा, तुम्हाला नाही तर सगळं करतात ते देवाचं नाही करायचं, फक्त नाम. त्याला ऐकू बी येईल. शेवटी मी फोन बंद केला, नको बाबा ताप नाही डोक्यात. त्याला कळलं ना. मी म्हणलं तू महाराज आहेस का कोण आहे? मी महाराज नाही, मी सगळ्यांचा दास आहे. कीर्तन काय करतो, लोकांना सांगतो ज्ञान. आणि मला परत विचारून ऐकावं नाही, ते ऐकायचं बी नाही, आपलंच घोडं लटवायचं. काय नाव सांगितलंय तुम्हाला?
त्यांचं आपलं ते कीर्तन असतं. तुम्ही आल्यावर सांगितलं कुठं बसतं पंचमी उद्योगात बस खाणे काय असो. ते द्रव्यादी याग किर होती परी ज्ञान यज्ञ क्रियाविशेषे स्थूळ जया नव्हाळी याचे फळ स्वर्ग सुख नित्य नूतन असणार त्याला फल स्वर्गातलं सुख प्राप्त. कशाचं सुख? स्वर्गातलं सुख प्राप्त होतं असं महत्व सांगतायत. यज्ञ किती यज्ञ आहेत, कोणते श्रेष्ठ आहेत, कशाला कोणत्या यज्ञाला श्रेष्ठ म्हणावं, काय यज्ञ माहीत पाहिजेत आपल्याला. सगळे आपल्या अवयवाकडून यज्ञ होतात, फक्त आपण तिथं लक्ष द्यायचं नाही. सारखा जप चालू आहे आपला माहीतच नाही, सारखा जप चालू आहे पण तिथं लक्ष नाही होत, त्यामुळे जप होत नाही म्हणतो. नाही सारखा बरं तो साधा जप नाही ना. सोहम सोहम सोहम, तो मी आहे, तो तिथं बसलेला मी आहे, तो तिथं बसलेला मी आहे, सारखं प्रत्येक श्वासाला जप चालू आहे. पण आम्हाला त्याची कल्पना नाही आहे म्हणून त्याच्या पायावर डोकं आपटावं लागतं. आणि आपटून तर कुठं कळते आपल्याला, कळत नाही ना. काय म्हणून सगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत आणि ते आपल्या जवळच आहेत, खर्च करायची गरज हो नाहीये, सहज. मग तुम्हाला सांगितलं एक प्रमाण. काय सांगितलं मी? काय सांगितलं? काय सांगितलं तर काय विचारता मग तुम्हीच सांगा. काय काय सांगितलं आमच्याकडून डोक्यात असं काय सांगितलं तुम्ही? कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरी नाम जपता घडे. तुम्हाला येत आलं नाही ना, माझ्या तोंडातून डबल आलं, बरं झालं तुमच्यामुळे माझ्या मुखातून येत ना. तेव्हा अशा प्रकारे यज्ञाचं महत्त्व, यज्ञाचं फल भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा करू. कुंडलिक वरदा आता आमचे शिंदे साहेब म्हणायचे काय सुंदर विषय, तो जागा नाही पुरावा बसायला, इतका सुंदर विषय आहे.
असं नाही म्हणत शिंदे साहेब, ते गेले बिचारे. काली तर करमत नव्हतं आम्हाला, काली तर करमत नव्हतं माहिती का. इथं खालून वर आले असं